ती कधीच बोलली नाही, पण तिच्या शांततेत संपूर्ण आयुष्य दडलं होतं. गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं. त्या घरात आई आणि मुलगा दोघंच राहत होते. आई फारशी बोलकी नव्हती. गावातल्या लोकांना ती शांत, थोडी अबोलच वाटायची. पण त्या शांततेत एक आयुष्यभराचं ओझं दडलेलं होतं. मुलगा शाळेत जायचा तेव्हा ती रोज त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणायची, लवकर ये, तेवढंच. पण कधी प्रेमाचे शब्द नाही, कधी कौतुक नाही. मुलगा मोठा होत गेला. अभ्यासात फार हुशार होता, पण त्याच्या मनात कायम एक प्रश्न होता, आई माझ्यावर खरंच प्रेम करते का? गावातल्या इतर आईसारखी ती कधीच नव्हती. कोणी काही बोललं तरी ती शांत, कोणी अपमान जरी केला तरी ती शांतच असते. तिचे आयुष्य जणू शांततेतच अडकलेलं होतं. मुलगा नोकरीसाठी शहरात गेला. जाताना आईने काहीच सांगितलं नाही आणि डोळे खाली घातले. शहरात त्याचं आयुष्य वेगानं बदललं गेलं. नोकरी, यश, लोक, सगळं मिळालं, पण आईची शांत प्रतिमा मात्र त्याच्या मनातून जात नव्हती. एक दिवस गावातून मुलाला फोन आला, आई आजारी असल्याचा. मुलगा लगेच परत आला. आई खाटेवर होती, अजूनही तशीच शांत. तिच्या हातात एक जुनी पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये त्याच्या लहानपणापासून जपलेली सगळी कागदपत्र आणि एक वही होती. त्या वहीत त्याच्या आयुष्याचे प्रत्येक टप्पे शांतपणे नोंदवलेले होते, त्याच्या यशापासून ते त्याच्या दुःखापर्यंतचे. त्या पिशवीत त्याला मिळालेलं पहिलं बक्षीस देखील जपून ठेवलेलं होतं आणि त्या पिशवीतच एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, मी कधी बोलले नाही, कारण माझ्या शब्दांपेक्षा माझं प्रेम, त्याग मोठा होता. तुझं आयुष्य सोपं व्हावं म्हणून मी माझं आयुष्य शांतपणे जगले. त्या क्षणी मुलाच्या डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत. त्याला समजलं, आईचं प्रेम कधीच कमी नव्हतं, फक्त ते शब्दात नव्हतं. ती त्या दिवशी काहीच न बोलता निघून गेली, पण तिचं न बोललेलं ओझं मुलाच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा बनलं.